स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आहे गुरुपौर्णिमा आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, माझ्याकडे जे देव आहेत ते चांदीचे असल्यामुळे ना बराच वेळ लागतो ते क्लीन करण्यासाठी. तर ही चांदी आहे किंवा चांदीचे देव आहेत ते स्वच्छ करण्यासाठी मी रुपेरी वापरते. त्यामुळे अगदी महिन्यातून दोनदाच मी हे देव अगदी स्वच्छ करत असते. कारण त्यामुळे काय होतं ना, सारखं सारखं केमिकलचं लिक्विड वापरून ना चांदी झिजते आणि देवांनासुद्धा जास्त केमिकल चांगलं नाही. त्याच्यामुळे मग महिन्यातून दोनदा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावास्येच्या दिवशी मी हे देव स्वच्छ करत असते. आणि जर काही मध्येच सण आला तरीसुद्धा मग मी काय करते, पौर्णिमा किंवा अमावास्या एकदा स्किप करते आणि मग त्या दिवशीच मी सगळे देव स्वच्छ करत असते. तर अशा प्रकारे सगळे देव आणि चांदीच्या जी पण काही ताटं आहेत, वाट्या आहेत, त्या अगदी लखलखीत दिसत आहे. आणि अशी मी या देव्हाऱ्यामध्ये छान अशी तयारी करून पूजेला सुरुवात केलेली आहे. तर मंडळी, ही देवपूजा आता करताना मला छान अशी फुलं मिळालेली आहेत. पांढऱ्या रंगाची, गुलाबी रंगाची, पिवळ्या रंगाची. तर ती अशी फुलंसुद्धा मी देवांना वाहिलेली आहेत. आणि गणपती बाप्पांना कसं छान असं गुलाबाचं फूल मिळालेलं आहे, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. त्यामुळे खूप छान छान प्रकारची फुलं मार्केटमध्ये आलेली. तर अशा प्रकारे छान असा देवारा माझा फुलांनी सजलेला आहे. तर खूप छान मस्त पूजा झालेली आहे, कारण आज आहे गुरुपौर्णिमा. आणि ही जी गुरुपौर्णिमा आहे ती सगळ्या पौर्णिमेतली महत्त्वाची आणि मोठी अशी पौर्णिमा असते. त्याच्यामुळे ना आजच्या दिवशी ना माझ्या बऱ्याच सेवा बाकी होत्या. म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला ना मी या सगळ्या सेवा करते. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की मी महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा करते. आणि या महिन्याच्या पौर्णिमेला ना माझा उपवाससुद्धा असतो. तर उपवास जो मी करते ना, तर सूर्योदयीन जी पौर्णिमा लागेल ना, म्हणजे अगदी जी सूर्य बघेल अशी पौर्णिमा असेल ना, तीच पौर्णिमा मी उपवास म्हणून पकडते. तर छान असं दिवा लावलेला आहे, धूप लावलेला आहे, अगरबत्ती लावलेला आहे. त्याच्यामुळे ना सगळीकडे वातावरण असं देवमय आणि एकदम असं पॉझिटिव्ह झालेलं आहे. अशी घरात पूजा केली ना छान आणि देवाच्या काही सेवा केल्या ना, तर खरंच घरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. तर छान असं देव्हाऱ्यामध्ये मी मोरपीस ठेवलेले आहेत. तर खरंच दृष्ट लागू नये अशी ही पूजा आजची झालेली आहे. तर स्वामी चरित्र सारामृताची पोथी आहे, त्याची पण मी इथे पूजा केलेली आहे. तर आजच्या दिवशी ना माझा गुरुपौर्णिमेचा जो सप्ताह होता त्याचा शेवटचा दिवस होता, म्हणजे 7वा दिवस होता. तर संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा मी वाचत होते. तर त्या पोथीचा सुद्धा आज 7वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता. म्हणजे गुरुपौर्णिमा सप्ताहात मी 7 संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण केलेले. तर आणि जी पण काही स्वामी चरित्र सारामृत आहे ना, त्याचे शेवटचे 3 अध्याय म्हणजे 19, 20, 21 असा अध्याय माझा बाकी होता. तर हे जे पण काही स्वामी चरित्र सारामृत आहे ना, ते मी रोज 3 अध्याय वाचते. तर आज मी मस्त शंकराच्या पिंडीवर, भगवान शंकरांच्या पिंडीवर मस्त गाईच्या दुधाचा सुद्धा अभिषेक केलेला आहे. तर आज सगळ्याच सेवा मी करायचं ठरवले, कारण आज छान अशी मी सुट्टी घेतली होती आणि आजचा दिवस पूर्णपणे देवाचंच करायचं, भक्तीच करायची असं ठरवलेलं होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठलेले, छान शुचिर्भूत झाले आणि मस्त छान देव स्वच्छ केले. मस्त फुलंसुद्धा आदल्या दिवशी आणून ठेवली होती, हारसुद्धा आणून ठेवलेला होता. त्यामुळे सगळ्या सेवा मी सुरू केलेल्या. तर सकाळी मी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कंप्लीट केलं. त्यानंतर आता झालेली आहे संध्याकाळ. तर बऱ्याचशा सेवा ना या नेहमी प्रदोष काळात करायच्या असतात. तर छान असं उंबरठ्याचं पूजनसुद्धा मी केलेलं आहे. उंबरठ्यावर छान हळदीचे लिंपण केलेले आहे. आणि ही जी पण काही फुलांची रांगोळी दिसते ना, ती किट्टूने काढलेली आहे. कारण आज खूप सेवा असल्यामुळे ना माझ्याकडे फार कमी वेळ होता. तर संध्याकाळी मी 6, 6:15च्या दरम्यान या सेवा सुरू केलेल्या. त्या 7:30, पावणे 8 मॅक्झिमम 8पर्यंत सगळ्या सेवा माझ्या पूर्ण झालेल्या. तर उंबरठ्याच्या बाहेर मी छान असं तुपाच्या वातीचा दिवा लावलेला होता. जो मेन डोर आहे, मेन दरवाजा, त्याच्यावर छान असं अष्टगंधाने आणि कुंकवाने स्वस्तिक काढलेलं होतं.
त्याचप्रमाणे तुळशी पूजनसुद्धा केलेलं आहे. इथे मी सकाळी तुळशीची पूजा करतेच, संध्याकाळी फक्त तुपाच्या वातीचा दिवा लावते. तर अशा प्रकारे तुळशी पूजनसुद्धा माझं झालेलं आहे आणि यानंतर मग मी माझ्या सगळ्या सेवा सुरू केलेल्या. त्यातली जी पण काही एक सेवा होती म्हणजे जे माझं स्वामी चरित्र सारामृत होतं ते मी सकाळीच करून घेतलेलं. कारण चांदीचे देव स्वच्छ करायचे, त्याची पूजा करायची आणि मग वाचन करायचं, तर तेवढा वेळ मिळत नाही. कारण 12च्या आत या सगळ्या पूजा करायच्या असतात. तर 11, 11:30 पूजेमध्येच होतात. त्याच्यामुळे मी फक्त स्वामी चरित्र सारामृतच वाचलेलं. त्याच्यानंतर संध्याकाळी जी महालक्ष्मीची जी पण काही सेवा असते ना, ती प्रदोष काळात करायची असते. त्यामुळे मी सर्वात पहिले सुरू केलेलं आहे ते म्हणजे धनलक्ष्मी कुंचम सेवा. तर ही जी सेवा आहे ती कशी करायची असते, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, म्हणजे मिनिमम साहित्य काय लागतं, याचा व्हिडिओ मी अगोदरच माझ्या या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे. जर कोणी बघितला नसेल आणि जर ही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलवर याची माहिती सर्च करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा. तर इथे मी ना अशी व्यवस्थित अशी सगळी मी तयारी केलेली आणि त्याच्याप्रमाणे मी इथे आता धनलक्ष्मी कुंचमची सेवा सुरू केलेली आहे. तर या धनलक्ष्मी कुंचम सेवेसाठी काय काय घेतलेलं आहे, तर मी पिवळ्या कवड्या घेतलेल्या आहेत, चॉकलेटी कवड्या घेतलेल्या आहेत, आपले जे पण काही चांदीचे तांदूळ असतात, खरे तांदूळ, छोटा नारळ, त्याच्यानंतर लेकरूवाळी हळकुंड, त्यानंतर गुंजा आहेत 3 प्रकारच्या, म्हणजे लाल गुंजा, पिवळ्या गुंजा आणि काळ्या गुंजा. त्याचप्रमाणे 3 रंगाच्या बांगड्या आहेत छोट्या छोट्या, पिवळ्या, लाल आणि हिरव्या रंगाच्या. आणि त्याच्यानंतर गोमती चक्र आहेत. तर असं बरंचसं साहित्य धनलक्ष्मी कुंचनसाठी ना मी हळूहळू करून जमा केलेलं आहे. एकदम या सगळ्या वस्तू आपल्याला घेता येत नाहीत, तेवढं आपलं बजेट नसतं. पण जवळजवळ वर्षभर मी ही सेवा करते आहे, त्यामुळे प्रत्येक महिन्याने 2 महिन्याने काही सण आला की मी छोट्या छोट्या वस्तू विकत घेतलेल्या आहेत. त्यानंतर चांदीच्या सुद्धा काही वस्तू मी विकत घेतलेल्या आहेत. तर प्रत्येक आपली तांदळाची मूठ आपण वाहिल्यानंतर या वस्तू त्याच्यामध्ये अर्पण करायच्या आहेत आणि असं करून हा जो कुंचम आहे, जो पितळेचा आहे, तो आपण हळूहळू असा भरायचा आहे आणि हा जो पण काही कुंचम आहे तो आपण ज्या अखंड अक्षता असतात ना त्याच्याने भरायच्या असतात आणि त्याच्यामध्ये महालक्ष्मी मातेला जे पण काही आवडतं ते सगळं या अक्षतांमध्ये आपण अर्पण करायचं असतं. तर अशा प्रकारे मी हा धनलक्ष्मी कुंचम मस्त भरलेला आहे आणि त्याच्यावर आता मी महालक्ष्मी मातेला विराजमान केलेलं आहे. त्याला चांदीची फुलं घातलेली आहेत, चांदीचे तुळशीपत्र वाहिलेलं आहे, चांदीची हळद, छोटासा नारळ चांदीचा, असं सगळं अर्पण केलेलं आहे आणि त्या प्रत्येकाला मी अष्टगंध, हळद, कुंकू वाहून त्याची पूजा करते आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना, वरती तुम्हाला पुढे बघायला मिळेल एका पितळेच्या ताटामध्ये ना मी नाणी घेतलेली आहेत आणि त्या नाण्याने ना मी अष्टदल कमल काढलेलं आहे आणि त्याच्यावर हा कुंचम ठेवलेला आहे. छान असं फूल वाहिलेलं आहे आणि अशी धनलक्ष्मी कुंचम सेवासुद्धा इथे माझी संपन्न झालेली आहे. तर ही सेवा झाल्यानंतर मला पुढची सेवा पण करायची होती, ती तुम्हाला पुढे बघायला मिळेल की ती मी कोणती सेवा केलेली आहे. तर धनलक्ष्मी कुंचमची सेवा झाल्यानंतर मी सुरू केलेली आहे इथे कुंकुमार्चन. तर हे आहे श्रीयंत्र. हे माझं पितळेचं छोटंसं श्रीयंत्र आहे जे माझ्या देवाऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित पुरतं. तर आता त्याला मी अष्टगंध, हळद, कुंकू वाहून आता आपल्या हाताच्या बोटांचं गोमुख करून आपण श्रीसूक्त म्हणत ना हे कुंकुमार्चन करायचं आहे. किंवा जर आपल्याला श्रीसूक्तम येत नसेल तर मोबाईलमध्ये लावायचं आहे आणि आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चय असा हा जो 99 मंत्र आहे तो म्हणत म्हणत सुद्धा कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालणार आहे. तर अशी ही माझी कुंकुमार्चनची सेवा इथे सुरू आहे आणि या प्रत्येक सेवा करायला ना जास्त वेळ लागत नाही. जसं धनलक्ष्मी कुंचमची सेवा करताना आपल्याला 5 मिनटं जास्तीत जास्त तयारीसाठी लागतात आणि पुढची 5 मिनटं ती पूजा करायला लागतात, तसंच हे कुंकुमार्चन करण्यासाठी पण जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटंच लागतात. तर त्याच्यानंतर या श्रीयंत्रावर मी ही कमळगट्ट्याची माळसुद्धा अर्पण केलेली आहे. तर श्रीयंत्राच्या भोवती ना अशी कमळगट्ट्याची माळ नेहमी अर्पण करायची. मग ती 52 मणी असू देत किंवा 108 मणी, जसं शक्य असेल तसं आपण ही कमळगट्ट्याची माळ त्याच्यावरती घालायची आहे. तर अशा प्रकारे माझी जी पण काही श्रीयंत्राची कुंकुमार्चन सेवा आहे ती सुद्धा संपन्न झालेली आहे.
त्याचप्रमाणे आज जसं मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मागे म्हटलं आहे की आज आहे गुरुपौर्णिमा, त्यामुळे माझी आता इथे महत्त्वाची सेवा सुरू झालेली आहे. ते म्हणजे आपलं तारक मंत्राचं पाणी, असं पाणी घेऊन त्याच्यावर हात ठेवून मी 21 वेळा तारक मंत्र म्हटलेला आहे. आणि हा पूर्ण सप्ताह, गुरुपौर्णिमेचा जो पण काही सप्ताह होता तो पूर्ण गुरु सप्ताह मी हे तारक मंत्राचं पाणी मंत्रून ते पूर्ण घरामध्ये शिंपडून आम्ही सगळ्यांनी ते प्राशन केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे या सगळ्या सेवा संपल्यानंतर तो म्हणजे नैवेद्याचा. तर देवांना छान असा महानैवेद्य दाखवलेला आहे. पुरी, श्रीखंड, त्याचप्रमाणे भजी आहे, डाळ भात आहे. तर अशा प्रकारे ही छान अशा सेवा माझ्या आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपन्न झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग मी दिव्याकडे बघायला गेली तर बघा, दिव्यामध्ये छान असं पुन्हा एकदा काजळीमध्ये एक आकार आलेला आहे. तर मला तो डमरूचा आकार वाटतोय. तुम्हाला कोणता आकार वाटतोय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर माझ्या आजच्या सेवा नक्कीच देवाने मान्य केलेल्या आहेत आणि मी खरंच भक्तिभावाने केलेल्या आहेत. त्यानंतर आज जरा जेवण जास्त झाल्यामुळे थोड्या वेळ गॅलरीमध्ये बसले होते आमच्या हॉलच्या. तर छान असा चंद्रमा बघा कसा मस्त माझ्या घरामध्ये डोकावत आहे. तर हे जे दृश्य आहे ना ते खरं तर माझ्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये ना जी खाली टाईल्स आहे ना त्याच्यावर आहे ना समोर चंद्रमाचं जे प्रतिबिंब आहे ना ते दिसत होतं. तर तुम्हाला बाकीकडे सगळीकडे ब्लॅकआउट दिसेल, म्हणजे काळं काळं दिसेल, कारण लाईट घालवल्यानंतरच आहे ना जो गॅलरीतून चंद्र दिसत होता ना त्याचं प्रतिबिंब ना माझ्या बेडरूमच्या खाली जी पण काही टाईल्स आहे ना त्या टाईल्सवरचं हे प्रतिबिंब आहे. आणि ते इतकं सुंदर दृश्य दिसत होतं ना आणि ते मी लगेच कॅच केलं, कारण पौर्णिमा होती त्याच्यामुळे पौर्णिमेचा चंद्र असा छान माझ्या घरामध्ये बेडरूमच्या गॅलरीतून आतमध्ये घरात डोकावत होता. तर इतकं सुंदर दृश्य ना आणि मी ते बराच वेळ न्याहाळून बघत होते. तर चला मी याच नोटवर आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे. तर हा गुरुपौर्णिमेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.